पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे तर त्याचं हॉल तिकीट या ठिकाणी आता अवेलेबल झालेलं आहे. म्हणजे ते या ठिकाणी जनरेट होऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात, तुमच्या ग्राउंडची डेट बघू शकतात. तर बघा, ग्राउंडमध्ये बघा आजपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंडला जाताना तुम्हाला काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि सोबतच काय काय कागदपत्र घेऊन जायचे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय चूक करायची नाही की जेणेकरून ग्राउंडमध्ये तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी जेणेकरून जी अडचण तुम्हाला येणारी आहे ती टळेल. म्हणजे समजा तुम्ही कागदपत्र घेऊन दिले नाही किंवा हॉल तिकीट घेऊन गेले नाही किंवा तुम्हाला ग्राउंड त्या ठिकाणी कशा पद्धतीने होणार आहे आणि कशी प्रोसेस त्या ठिकाणी तुमच्यासोबत होणार आहे ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे. तर ज्यांचं ग्राउंड या ठिकाणी आजपासून सुरू होणार आहे त्यांना पण आणि ज्यांचं नंतर सुरू होणार आहे त्यांना पण, आणि त्याच्यानंतर राहिलेल्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट अपडेट काय सगळे मी तुम्हाला आता डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त. आता बघा, तुम्हाला ग्राउंडला तुम्ही जाताय, तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे. समोर तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 हे या ठिकाणी पाहू शकतात. ॲडमिट कार्ड CP मुंबईचं आहे. ठीक आहे, पोलीस भरती शिपाई शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी. आता हे तुम्हाला डाउनलोड कोणत्या ठिकाणाहून करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण नंतर त्याच्या अगोदर इथं काय माहिती देण्यात आलेली ते तुम्हाला मी दाखवतो. आता हे वेळापत्रक शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीचं आहे, म्हणजे प्रवेशपत्र या ठिकाणी बघू शकतात. शारीरिक मोजमाप तारीख अगोदर देण्यात आलेली आहे 13 फेब्रुवारी 2026. आता हे या ठिकाणी ही जी व्यक्ती आहे यांचं ग्राउंड 13 फेब्रुवारीला होणार आहे या व्यक्तीचं. ठीक आहे, 13 फेब्रुवारी 2026ला, म्हणजे आज तारीख किती 11 आणि आजपासून ग्राउंडला मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे अशी अपडेट तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वेळ बघू शकतात. शारीरिक मोजमापसाठी उपस्थितीची वेळ देण्यात आलेली आहे 2 PM. 2 PM म्हणजे दुपारचे 2 वाजता. त्याच्यानंतर शारीरिक मोजमाप ठिकाणी या ठिकाणी देण्यात आलेले डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ARM पोलीस. त्याच्यानंतर नायगाव हेडक्वार्टर. आता नायगावला या ठिकाणी ग्राउंड होतं आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हे महिलाचं आहे. महिलांचं नायगावला, पुरुषांचं मोरुलला ग्राउंड होणार आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. इथं ॲड्रेस दिलेला आहे, यांनी या ठिकाणी या ॲड्रेसवरती जायचं आहे. त्याच्यानंतर पदाचं नाव आहे कॉन्स्टेबल. अर्ज क्रमांक इकडे देण्यात आलेला आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. उमेदवाराची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ग्राउंड कोणत्या ठिकाणी आहे, काय आहे, तुम्हाला कसं जायचं तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, किती वाजता जायचं ते पण. आणि इथं काही सूचना देण्यात आलेल्या आहे खाली, त्या सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या आहे. ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्हाला ग्राउंडसाठी जायचं आहे. आता सांगण्याचा मुद्दा काय, तुम्ही विचाराल सर त्या ठिकाणी ग्राउंड कसं होणार आहे. अगोदर तुमचं शारीरिक मोजमाप होणार आहे. तुम्हाला मी थोडक्यात सांगून देतो की तुमचं ग्राउंड थोडक्यात कशा पद्धतीने होणार आहे. अगोदर त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ॲडमिट कार्ड वगैरे कागदपत्र तुम्हाला दाखवायचे. ठीक आहे, ते दाखवल्यानंतर समोरची प्रोसेस हाईट मोज. आता मुलांचं चेस्ट मोजता, मुलींची हाईट मोजायची, त्याच्यानंतर वेट वगैरे संपूर्ण त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये संपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी मुंबईला केला जाणार आहे. मुंबईला हायटेक तंत्रज्ञान वापरून हाईट मोजण्यासाठी या ठिकाणी मशीन असणार आहे. त्याच्यानंतर समोरचं म्हणजे तुमची चेस्ट मोजण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जवळपास, आता काही ठिकाणी बेल्ट असतो, बेल्ट म्हणजे त्याला आपण मेजरमेंटचा टेप म्हणतो, काही ठिकाणी तो असतो, काही ठिकाणी नसतो. मुंबईला वेगळ्या पद्धतीने होईल असं याच्यामध्ये त्यांनी अगोदरच क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मुंबईला त्याच्यानंतर सांगितलं मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट चेक होईल, त्याच्यानंतर शारीरिक मोजमाप होईल, त्याच्यानंतर तुम्हाला ते स्कॅनर देतील व या ठिकाणी चेस्ट नंबर देतील. म्हणजे पायामध्ये सुद्धा स्कॅनर आहे 100 मीटरसाठी, त्याच्यानंतर महिलांसाठी 800 मीटर, पुरुषांसाठी 16 मीटर. त्याच्यानंतर गोळाफेकसाठी सुद्धा या ठिकाणी कॅमेरा असणार आहे. कॅमेरा म्हणजे अंतर मोजण्यासाठी. ठीक आहे, अंतर मोजण्यासाठी म्हणजे सर्व तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी होणार आहे. आता याच्यामध्ये अगोदर काय होतं किंवा कोणती प्रोसेस ते त्यांच्या हातात आहे. म्हणजे या ठिकाणी पोलीस प्रशासन कोणती प्रोसेस अगोदर घेतं, अगोदर या ठिकाणी 100 मीटर घेतं किंवा काय घेतं ते त्यांच्या हातात आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर गोळाफेक असो, अनेक तुम्हाला मी सांगितलेले 50 मार्क मैदानी चाचणीला आहे आणि तुमची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने झालेली असेल. हे सगळं ग्राउंड वगैरे पूर्ण तुमचे 3 इव्हेंट झाले आहे की त्याच्यानंतर तुमचे मार्क तिथं नोट करून घेता. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येतं की तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत म्हणून. ठीक आहे,
त्याच्यानंतर तुमचा कट ऑफ लागेल, मग कट ऑफ जसा लागेल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. तर सांगण्याचा मुद्दा एकच होता की तुम्हाला काय चूक करायची नाही आहे. तुम्हाला ग्राउंडला जाताना काही विद्यार्थी काय करतात, घाबरून जातात. तुम्हाला घाबरायचं नाही आहे, तुम्ही तयारी केलेली म्हणजे तुम्हाला चांगले मार्क मिळतील असं समजून तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे. काही विद्यार्थी चांगले या ठिकाणी विद्यार्थी काय करतात, कोणी विद्यार्थी गोळ्या खाऊन देतं जास्त जोश येण्यासाठी, कोणी गोळ्या खातं जास्त जोश येऊन आपण ग्राउंड मारू, तर हे चुकीचं आहे, असं करू नका. त्याच्यानंतर ग्राउंडला जाण्यापूर्वी काही विद्यार्थी काय करतात, डॉक्युमेंट विसरून जातात. तर डॉक्युमेंट विसरायचे नाही आहे, डॉक्युमेंट पुरेपूर घेऊन जायचे. कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. त्या व्हिडिओची लिंक मी इथं दिलेली आहे. तर व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, तो व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या आणि डॉक्युमेंट तयार ठेवा. त्याच्यानंतर सगळे कागदपत्र व्यवस्थित घेऊन जायचे आणि 2 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे, तर 2 वाजतानी जायचं. तिथं अगोदर चाललं जायचं आहे, तुम्हाला लक्षात घ्या. कारण तुम्हाला तिथं अगोदर गेले तर तुमची सगळी प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे. अदरवाईज तुम्हाला तिथून तुमची प्रोसेस होणार नाही, म्हणजे बाहेर पण काढू शकतात जर तुम्ही लेट गेले तर. त्याच्यामुळे 2-4 तास का होईना अगोदर तिथं चालले जा. चांगल्या पद्धतीने थोडा आराम पण होईल व्यवस्थित. त्याच्यानंतर महिलांसाठी राहण्याची सोय पण करण्यात आलेली असेलच जवळपास. कारण बघा, आता आपण पूर्ण माहिती त्या ठिकाणाहून मागवणार आहोत. जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे. सांगण्याचा मुद्दा एकच होता, ज्यांचं हॉल तिकीट बाकी आहे त्यांनी या ठिकाणी कमेंटमध्ये जवळपास कमेंट करायची आहे. तुमचं हॉल तिकीट कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर 7248994648 आपला व्हॉट्सॲप नंबर, याच्यावरती विचारा, याच्यावरती मेसेज करा. याच्यावरती तुमच्या सगळ्या अडचणी सॉल्व्ह केल्या जातील. तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील ते जाणायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता. त्याच्यानंतर कुठली अडचण असेल तर मेसेज करा. हॉल तिकीट बाबत असो किंवा कुठल्याही बाबतीत ग्राउंड संदर्भात काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांचं ग्राउंड या ठिकाणी सुरू होणार आहे. सगळ्यांना भरतीसाठी ऑल द बेस्ट आहे. आजपासून ग्राउंडला मुहूर्त आहे. सगळ्यांना ग्राउंडसाठी आपल्या गव्हर्नमेंट जॉब गुरुजी चॅनलतर्फे ऑल द बेस्ट आहे. चांगल्या पद्धतीने मार्क मिळवा आणि यशस्वी व्हा आणि प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा. ज्यांचं ग्राउंड जसं आहे त्यांनी प्रॅक्टिस करा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. ज्या चुका मी सांगितल्या त्या टाळा, त्या करू नका. ग्राउंडसाठी जा. ठीक आहे, यामध्ये एवढंच. आणि ग्राउंडच्या डेट कुठल्याच कॅन्सल होणार नाही आहेत. ग्राउंडला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे संभ्रममध्ये राहू नका. लेखी परीक्षा तुमची 2 महिन्यानंतर होणार आहे. राहिला लेखी परीक्षेचा तर ग्राउंड झाल्यानंतर कट ऑफ लागल, त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.